नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशी चविष्ट भाजी बनवणार आहे। हा पदार्थ उन्हाळ्यात तयार होते बघा, सांडगा। याला सांडगा बोलते ती। मिक्स डाळीचं असतं, मटकीच्या डाळीचं असतं। ही मिक्स डाळीचं सांडगा येतं, माझ्या इनबाईन दिलेलं आणि अगदीच चविष्ट आहे ते सांडगा बघा। तर आपल्याकडे काय भाजीला नसतं तर आपण ही सांडग्याची भाजी बनवू शकतोय। तर रेसिपीला सुरुवात करूया आपण। कढई ठेवली आपण गॅसवर। आता कढईमध्ये सांडगं पहिलं भाजून घेऊया। सांडगं चांगलं खमंग डाग पडोस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। बघू शकताय सांडग्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागलाय। आपण आता थोडंसं तेल घालणार आहे। तेल घालून चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं। एकसारखं हलवत राहायचं। सगळीकडे सांडगा सगळा सांडगा आपला भाजून निघतोय। आता सांडगा भाजला आपण काढून घेऊया बघा ताटामध्ये। तर उन्हाळ्यात कसं असं डब्बा भरून करून ठेवतात, मिक्स सांडगं, मटकीचं सांडगं, मिक्स डाळीचं। म्हणजे असं पावसाळ्यात हे भाज्या करायला येतात आपल्याला, बरं पडतं। आता आपण कडे 2 चमचे चांगलं तेल घालूया। तेल गरम झाले आपले। 1 चमचा जिरं घालू, 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं तेलामध्ये। एक 4-5 पानं कढीपत्त्याची घालूया आपण। एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता ते घालूया। कांद्यामुळे टेस्ट छान येते। अद्रक लसणाची पेस्ट घालूया। मिक्स करून घेऊया। तेलात चांगलं परतून घ्यायचं कांद्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत। आता 1 टमाटर घालूया आपण। या भाजीला जास्त काय लागत पण नाही, तरी पण छान चव येते या भाजीची। 1 चमचा धना पावडर घालूया, अर्धा चमचा जिरा पावडर घालूया, पाव चमचा गरम मसाला घालूया, कांदा लसूण मसाला घालूया 1 चमचा, बिडगी पावडर घालूया लाल कलरसाठी आपण 1 चमचा घातले। सगळं मसाला आपण कांद्या संग तेलात परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलाय मसाला बघा। आता आपण सांडगा घालणार आहे भाजल्याला। मिक्स करून घेऊया मसाल्या संग। नाही, मिक्स डाळीत सांडगा असल्यामुळे लगेच शिजते, उशीर लागत नाही। आता 1 तांब्या पाणी ओतूया, म्हणजे 2 ग्लास पाणी ओतायचं आपण। मिक्स करून घेऊया पाणी ओतल्यानंतर। चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर ढवळून घेऊया आपण। आता दाण्याचं कूट घालू 2 चमचे। दाण्याचं कूट घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। 1-2 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे। सांडगा आपला चांगला शिजतोय बघा। रबरबीत सांडग्याची भाजी होते, दाटसर। वरून थोडी कोथिंबीर घालूया। अंगापुरतंच पाणी झालेलं बघा, रबरबीत झालेलं। आता सांडगा आपला शिजलाय चांगला। गॅस बंद करून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालूया। सांडग्याची रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण। तुम्ही पण अशीच सांडग्याची भाजी नक्की करून बघा तुमच्याकडे असलं तर। रेसिपीला धन्यवाद, बाय बाय।